पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये आजच्या भागात मी संकर्षण कराडे आणि ह्या स्वरा जोशी मॅडम आणि या स्वरा जोशी मॅडम आम्ही दोघे मिळून तुमच्या सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो। आता स्वयंपाक तू करणार आहेस का बोलवायचं मधुराजींना? बोलूया ना। थँक्यू हा मॅडम। अरे हे काम माझं आहे, या आता। ठीक आहे, या, हरकत नाही। थँक्यू। नमस्कार। हॅलो स्वरा। हॅलो। कशा आहात मधुराजी आपण? खूप छान। वा वा, आज काय करणार आहात आपण? आज आपण कॉर्न पनीर पुलाव बनवूया। अगं बाबो, पनीर म्हणजे मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे। नाचलीच एक मुलगी, पाहिलं नाहीत का तुम्ही? आणि त्याचबरोबर इडली, रव्याची इडली जी झटपट होते आणि त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आपण घालणार आहोत। कारलं घालणार आहोत का? हो। मी जाते। कुठे जाऊ नकोस, थांब तू। तुझ्या बाबांनी मला तेवढं सांगूनच पाठवलंय, तिला कधीतरी जीवनात एक अख्खं कारलं खाऊ घाल, मग तिला घरी पाठव। आणि तितकंच नाही, स्मूदी पण करणार आहोत आपण। ते मी शेवटी सांगेल कशाची बनवू। वा, आज तुम्ही एक काम करा, स्ट्रॉबेरी फ्लेवरची स्मूदी करा। का कारण विचारा? का? हे दोन लागल्यात ना स्ट्रॉबेरी आहेत, ह्याच काढा आणि ह्याच घाला स्मूदीत। चालेल। ते तसंच खोटे पिंच आहेत त्याच्या। असं आहे होय, मला वाटलं खरे असतील। ठीक आहे, आतापर्यंत पोटात असतं। हेही खरंच आहे म्हणा। ठीक आहे, मग आपण सुरुवात कशापासून करूया? कॉर्न पनीर पुलाव। खूपच छान, कॉर्न पनीर पुलाव। मुलांची आवड पनीर, मुलांची आवड कॉर्न आणि मुलांना खाऊ घालायचं। लगेच वळूया साहित्य आणि कृतीकडे, चला। शिजवलेला इंडिया गेट बासमती राईस, उकडलेले कॉर्न, पनीर आहे, रंगीबेरंगी शिमला मिर्च आहे, मला वाटतं त्याला आपण रेनबो पुलाव पण म्हणू शकतो। वा, बारीक चिरलेला कांदा, बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेलं लसूण, चवीपुरता मीठ आणि हिरवी मिरची। फारच छान स्वरा, त्यांनी नाव फार छान दिलं आहे ना, रेनबो राईस। कशामुळे रेनबो राईस म्हणायला सांग बरं त्या? कारण 3 प्रकारच्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलर्सच्या शिमला मिरची आहेत, त्यानंतर येलो कॉर्न आहे, पिंक ऑनियन आहे, स्वरा आहे। बस बस बस, फार लाड नका करू। रेनबो राईसकडे म्हणजे पनीर कॉर्न पुलावकडे आपण जाऊया, कारण ते महत्वाचं आहे, ते आपल्याला खायचंय की नाही? कढई गरम करून घेऊ। वा वा, काय खालून हवंय ढवळायला? किती छान, लेकरू स्वतःहून विचारतंय काही खालून हवंय मध्ये तिला? काय हवंय बाळा? याचा अर्थ भूक जास्त लागली, दुसरं काही नाही। कुठलं? याचा अर्थ पुलाव मला मिळणारच नाही, दुसरा काही नाही। एवढा वेळ खाली खूप काम केल्यासारखं दाखवती। झालं तेवढंच पाहिजे होती। ये, किती छान, तुझं कौतुकच करत होतो। नाही ऐकते। ऐकते तू? किती छान चेहरा करतो तू। तुम्हाला तुमच्या लहानपणीचं एखादं गाणं लक्षात आहे का? बालगीत बरेच आहेत तसे। हो? म्हणजे शेपटीवाल्या प्राण्यांची, अच्छा, किंवा रविवारचं एक गाणं होतं, रविवार माझा आवडीचा। बरं ते म्हणून माहिती नाही नाही मला. किंवा घड्याळात वाजला एक, नाही, रविवार माझ्या आवडीचा काय? गणित विषय माझ्या नावडीचा, रविवार माझा आवडीचा, असं म्हणून एक गाणं होतं। अच्छा, गणित विषय माझ्या ना आवडीचा, रविवार माझा आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा, किंवा घड्याळात वाजला एक, हा, ते माहिती. केला केक। त्याच गाण्यावर इन्स्पायर झाल्या मधुराजी आणि शेफ झाल्या है ना? आता किती घालायचं बटर? आणखी थोडं, अजून लागेल? बस। तुम्ही बास म्हणल्यावर थोडं घालतो, कारण मला बटर खूप आवडतं। मला पण। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। वा, आज का बरं आपण मदतीला एवढ्या सरसावलात पुढे? मला कुकिंगची आवड आहे। अच्छा, अचानक लागली की काय? तू घेतोस माझ्या हातून काढून। काय वाटेल ते आरोप? अरे लोकांना काय वाटेल? मी इथे इतरांना संधी देण्याचं काम करतो, कशाला तुझ्या हातातून चमचा काढून घेऊ मी? घेशीलच तू? असं करतो मी मधुराजी? अजिबात, ते मदत करतात। हा, लसूण बारीक चिरलेला, छान। तर यामध्ये रंगीत या शिमला मिर्च घालूया। मी थोडं ढवळू का? माझं काम। नाही, तुझा आहे। एक सेकंद, मला जमतंय का बघू दे। हा, खरंच की तुझ्याकडून शिकलोय का मी? माहिती आहे मी तुझी, शिकवायलाच हवं त्याला। साधारण भावाच्या मुलीला पुतणी असं म्हणतात। आय मीन हो, बघितलं ना। घ्या। अब क्या करें मधुरा जी? आता हे हलकंसं शिजवून घ्यायचे ढोबळी मिरची।
म्हणजे मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात किंवा डबा नेलेला आयनची तक्रार असते की तो संपत नाही. तर हे असं जर वेगळे वेगळे पदार्थ आपण बनवून दिले जे रंगीत आहेत, दिसायला सुंदर आहेत, त्यामध्ये त्यांच्या आवडीचे पदार्थ आहेत, तर डबा नक्की फसतो. बरोबर, करेक्ट. आणि एक सिक्रेट सांगू तुला? तुझं सिक्रेट आहे? खूप मोठं सिक्रेट सांग ना. मी ना कधी कधी ना आईनी जरा जास्त दिलं असेल ना डब्यात तर मी मैत्रिणींकडे खपवते. खपवते? खाऊ घालते असं तरी म्हणायचं. खपवते म्हणजे काय? मग त्यांना हवं असतं मी देते त्यांना. त्यामध्ये पनीर घालू. आता तू शब्द बदलू नको. त्यांना हवं असतं ते देणं वेगळं आणि खपवणं वेगळं. हा म्हणजे तेच म्हणतात त्याला. तेच ते रे. मी त्यांचा डबा खाते ते माझा डबा खाते. अच्छा, त्यांच्या डब्यात काहीतरी चांगलं असणार आहे 100%. म्हणून तू त्यांच्या डब्यात पोळी भाजी असते म्हणून मला माहिती. अच्छा, माझ्या डब्यात वेफर्स चिवडा वगैरे असतं तर संपतं लगेच. सगळं विकतच दिसतंय तुझ्या डब्यात. नाही घरी केलेलं असतं. अच्छा, वेफर्स आणि चिवडा आणि फरसाण घरी कोण करतं? आई. फरसाण घरी करते आई? फरसाण नाही हा. करत, चिवडा करते घरी. अच्छा, माझी आजी वेफर्स करते घरी केळ्याचे. किती छान. आता यामध्ये पनीर घातलं. पनीर घातल्यावर मिक्स हब, चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची घातली. बरोबर, ठीक आहे. त्यामध्ये भात घालूया. किती छान. एक मिनिट हा, मी ढवळण्याचा प्रयत्न करतो. आपले कॉर्न पण घालायचे अरे क्या जे बात आपण है. बॉईल करून घेतले. कॉर्न ऑलरेडी बॉईल करून घेतलेत. अहो मधुराजी, हे काय दिसतंय हो. भूकच लागली मला अचानक. आणि मीठ. मीठ. मला वाटतं आम्ही दोघी थोडी ढवळाढवळ थांबवतो. एकदा तुम्ही तुमच्या हाताने ढवळा, कारण तो भात ओरडून सांगतोय माझे हाल होत आहेत म्हणून. हे थांबूया. कोथिंबीर घातली ना आता. हो. तोंडाला पाणी सुटणं याचा तुम्ही आयुष्यात प्रत्यक्षात प्रॅक्टिकली किती वेळा अनुभव घेतलाय? काय वाटतं तुम्हाला? रोज. मी ह्या कार्यक्रमात जेव्हापासून हा कार्यक्रम करतो तेव्हापासून घेतला. इतके छान छान पदार्थ होतात ना. आता हा कॉर्न पनीर पुलाव बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. झालं सगळं? झालं. काही झाकण वगैरे काही नाही? नाही गरज, कारण आपण ऑलरेडी भात शिजवलेला घेतला होता. शिजवलेला आहे. ठीक आहे, आपण एक काम करूया. मला पण बघू रे. पहिले मी. तू मला पण बघू दे म्हणालीस ना, मग तू बघ ना, मी खातो. अरे नाही मी छोटी आहे, मी पहिले. आम्ही ठरवतो कोणी खायचं. तुम्ही लिहून घ्या पटकन. कॉर्न पनीर पुलावसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता कॉर्न पनीर पुलाव तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि परतून घ्यावा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. थोडासा परतून घेऊन त्यात चिरलेल्या रंगीत भोपळी मिरच्या घालाव्या. त्या थोड्याशा शिजल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे घालावे. वरून मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे. आता त्यात बासमती तांदळाचा भात घालावा. आधीच शिजवून घेतलेले कॉर्नचे दाणे घालावे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुलाव व्यवस्थित ढवळून घ्यावा. गरमागरम आणि टेस्टी कॉर्न पनीर पुलाव तयार आहे. येस, कॉर्न पनीर पुलाव इज रेडी. कॉर्न पनीर पुलाव इज रेडी. कोण हो तुम? चला, पुढचं आपला काय पदार्थ आहे? झटपट बनणारी रवा इडली आहे. तुला आवडते इडली? हो खूप आवडते. व्हेरी गुड. मग त्या इडलीला आता आपण झटपट बनवणार आहोत. इडली अगदी पटकन. अगदी पटकन. बरं, त्या झटपटवरून मला एक आठवलं. नागपूरने एक मेसेज आलेला आहे जो आपण तुम्हाला विचारतो की तुमच्या काही शंका असतील तर विचारा. तर नागपूरहून मितालीजी असं म्हणतात की जसं आता इडली आपण झटपट करतोय, त्यांचं असं म्हणणं आहे की बिर्याणीला जो तळलेला कांदा आपण वापरतो तो कांदा तळायला फार वेळ लागतो. मग तो झटपट व्हावा म्हणून काय करावं? कांदा जो ताजा कांदा असतो त्यामध्ये पाण्याचं प्रमाण, पाण्याचा अंश खूप असतो. ते पाण्यातलं जे मॉइश्चर आहे म्हणजे कांद्यातलं पाणी आहे ते पूर्ण निघेपर्यंत तो तळावा लागतो. बरोबर. त्यामुळे तो कांदा तळण्यासाठी 30 ते 40 मिनिटं लागतात. पण ती प्रोसेस अगदी 1 मिनिटात आपण करू शकतो. कशी काय? कांदा स्लाइस करायचा, सुट्टा सुट्टा करायचा आणि उन्हामध्ये 7 ते 8 दिवस व्यवस्थित सुकवून घ्यायचा. अच्छा. आणि मग तो डब्यात भरून ठेवायचा. वर्षभर छान टिकतो आणि जेव्हा हवा तेव्हा 1 मिनिटाच्या आत तो तळून तयार होतो. अगदी कुरकुरीत. आणि ग्रेव्हीलाही हा कांदा वापरू शकतो. फारच फक्त बिर्याणी नाही, ग्रेव्हीमध्ये पण जातो. फारच छान. वा वा वा. जिथे तुम्हाला मितालीजी कांदा तळून घ्यायला 1 अर्धा तास लागत होता तिथे तुम्हाला 7 ते 8 दिवस तयारी करायला लागणार आहे. म्हणजे वेळ खरं तर वाढलाय पण याच्यानी स्वयंपाकाचा वेळ वाचतो. हो की नाही? थोडक्यात तुम्हाला
फक्त बिर्याणीसाठी म्हणून नाही, तळलेला कांदा जर घरातही कधी तुम्हाला लागणार असेल, याचा तुम्हाला अंदाज असेल, तर तुम्हाला कांदा वाळून घ्यायला लागेल. म्हणजे आपण जेव्हा वाटण करतो तेव्हा कांदा परतूनच घेतो, तर त्याऐवजी हा कांदा वापरला तरी चालेल. त्याच्यामुळे वाळलेला कांदा काही वाया जाणार नाही. कधी काळी तुम्हाला बिर्याणी करायची असेल तर दूरदृष्टी ठेवून कांदा आधीच वाळून ठेवा. हो की नाही? क्या बात आहे मधुराजी, किती हुशार आहात तुम्ही. कारण दोन हुशार माणसं एकत्र आली की मैत्री होते. अजून एक हुशार आहे इथे. साहित्य बघूयात. हो, ताक घेतलेलं आहे. ताक नसेल तरी ऐवजी दही घेतलं तरी चालेल. रवा आहे, जाड रवा, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, किसलेलं गाजर, फ्रूट सॉल्ट आहे कारण आपण झटपट बनवतोय, मटार, किसलेलं इथे आलं आहे, चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. क्या बात आहे. बरं, तुम्ही मागे एकदा म्हणाला होतात की तुमच्या घरी सुद्धा एक छोटंसं बाळ आहे, म्हणजे मुलगी आहे, मुलगा आहे, तर त्यांना तुम्ही कधी कधी पालक पोटात जावं म्हणून कोथिंबीरीच्या ऐवजी पालक घालता. तर इथेही आपण ते करू शकतो का या इडलीमध्ये? इथे हा पालकच घेतलेला आहे, बारीक चिरलेला पालक. बरं, ठीक आहे. त्याच्यामुळे पालक जर तुम्हाला आवडत असेल तर पालक आपण ऍड करू शकतो. काय वाटतं? चला मग कृती करूया पहिल्यांदा. आता हे ताक घेते मी. ताक नसेल तर अर्धा कप दही घ्यायचं आणि त्यामध्ये 1 कप पाणी घेऊन त्याचं ताक तयार करून घ्यायचं. बरं. आणि यामध्ये रवा घालतोय आपण. जो उपम्यासाठी आपण रवा वापरतो तोच रवा इथे घेऊया. ताकामध्ये आपण रवा घातलाय आणि आता हा मुरण्यासाठी एक 10 मिनिटं ठेवून देऊया. ठीक आहे. 10 मिनिटं वाट बघूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. 10 मिनिटं आपण वाट पाहिलीये. आता काय करूया? रवा छान मुरला आहे इथे. आता यामध्ये सगळ्या भाज्या घालूयात. घाला. यामध्ये बारीक चिरलेला पालक आहे, किसलेला गाजर. भाजी घालू भरपूर. हो हो हो, भाजी मला पण खूप आवडते. मटार, आलं, आता काय आलं? चवीपुरतं मीठ, वा, हिरवी मिरची थोडी घालू ना, जास्त. तिला तिखट आवडत नाही ना, काळजी घ्यायला पाहिजे, मग कमी घालूया. आणि आता कोथिंबीर. करू मिक्स. आणि हे मिक्स झाल्यानंतर पुढे काय? फ्रूट सॉल्ट घालायचं आणि इडली अच्छा, बनवायची. बर. इकडे आपण स्टीमर ठेवलेला आहे. अर्थातच त्यात पाणी आहे, जरा वाफ येईल. स्टीमरला आपल्याला ग्रीसिंग करून घ्यायचं. त्या आपल्या साच्याला हो करायची गरज आहे ना. थोडं थोडं तेल टाकून. ते आणू, ते हे आणू. ब्रश आहे ना आहे खाली. आपल्याकडे? घे ना मग. शाबास. असं तुला सुचलं म्हणजे स्वयंपाक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला. हो की नाही हो मधुराजी? बस आहे. पुरे एवढं? आता ते त्यांना द्या हा मिक्स करायला. शाबास, खूप छान झाला. मान्य आहे मला, स्वयंपाक करणं हा एक प्रयोग आहे. तो एवढा मोठा प्रयोग. स्वरा, तू तुझ्या शाळेमध्ये काय खोड्या करतेस? शाळेत खोड्या करतेस की नाही? नाही, असं शक्यच नाही जगातली. तुला कसं माहिती? अरे काहीतरी खोडी असते ना. काय तुम्ही काय करायचं लहानपणी खोड्या मधुराजी सांगा? मी करते. नाही मी पण नाही करायचे. काहीतरी करा, म्हणजे केस ओढणे, चिमटे काढणे किंवा. हा, माझी एक मैत्रीण आहे त्रिशा म्हणून. तर तिचे एवढे एवढे केस आहेत कमरेपर्यंत. तर ना ती माझ्या पुढे बसते. अच्छा. आता ती माझ्या बाजूला बसते, म्हणजे पहिले माझ्या पुढे बसायची. तर ना मी असं हेड डाऊन करायचंय आणि मध्ये तिची अशी वेणी ओढायची आणि वरती बघायचं आणि सांगत, अरे नाही माझ्या पार्टनरने केलं. अशा खोड्या तुम्ही करायच्यात का? हो करायचं, असं करायचं. किंवा कोणाचा पेन पडला असेल तर अरे हुज पेन इज दिस, आणि त्या माणसाने घ्यायच्या ते टीचरच्या टेबलवर ठेवून द्यायचं. मुद्दाम, म्हणजे त्याला जरा हेलपाटा पडावा, तिथपर्यंत जावं लागावं. हो की नाही? आणि टीचर ओरडावे. आम्ही हेच करायचो. खरं तर मी करतो अजून. आता काय? आता हे झालेलं आहे तयार मिश्रण. यामध्ये फ्रूट सॉल्ट घालूयात 1 चमचाभर. फ्रूट म्हणजे हा सॉल्ट बेकिंग. हा, काय? बेकिंग पावडर सारखी रिॲक्शन होती. बरोबर. सोडा आणि बेकिंग पावडरचं कॉम्बिनेशन असतं फ्रूट सॉल्ट. आणि आता हे फ्रूट सॉल्ट घातलं की हे मिश्रण लगेच साच्यामध्ये घालून स्टीमला ठेवून. लगेच टाका. भूक किती लागली याचा तुम्हाला अंदाजच नाहीये. तुला नाही, मला लागली. मलाही लागली आहे. तुला देणार नाही. असं कसं होईल? तुला देईन असं वाटतं तुला? मी तुला देऊ देणार नाही असं वाटतं तुला? हो. ठीक आहे. वा, चला झाकण काढूया का याच्यावरचं?
काय सुंदर पाणी उकळवलंय मधुराजी तुम्ही, खरंच अप्रतिम. पटकन लिहून घ्या उकळत्या पाण्याचं साहित्य आणि कृती. खरंच लिहालो, जरा थांबा, अजून बाकी आहे. मी तुम्हाला मदत करतोय. येस, थँक्यू. मी पण. तूच करतेस असं नाही काय? नाही, तू खूप करतेस. वा, वरून काय आता घालायची गरज नाही ना, काहीच नाही. आता थेट हे झाकण ठेवायचं. झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायची. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता रवा इडली तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये ताक घेऊन त्यात जाड रवा घालावा. तो व्यवस्थित मिक्स करून घेऊन मग 10 मिनिटं तसाच मुरण्यासाठी ठेवावा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला पालक, किसलेलं गाजर, मटार, बारीक किसलेलं आलं, चवीनुसार मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सगळं व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्यावं. त्यानंतर त्यात चमचाभर फ्रूट सॉल्ट घालावं आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावं. आणि लगेचच इडलीच्या साच्यांमध्ये हे मिश्रण घालून इडल्या वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवाव्या. 10 ते 12 मिनिटातच इडल्या शिजून तयार होतील. झटपट होणारी आणि पौष्टिक रवा इडली खाण्यासाठी तयार आहे. वा, अप्रतिम. इडली तयार झालेली आहे. वाफ बघा कशी मस्त आलेली आहे. स्वराच्या गालासारखी गोबरी गोबरी इडली आहे. ही इडली प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता वळूया पुढच्या पदार्थाकडे. वा, रवा इडली तयार झालेली आहे आणि झटपटवाली आहे. रव्याच्या लाडू सारखी रव्याची इडली. मग फक्त चव लाडवापेक्षा थोडी वेगळी आहे बरं का. म्हणजे इडली वेगळी, रवा वेगळा, लाडू वेगळा, हो की नाही. पुढचा रवा पदार्थ, एकच. रवा एकच, पदार्थ वेगळा. पुढचा पदार्थ काय मधुराजी? आपण स्मूदी बनवतोय. अच्छा, पायनॅपल बनाना स्मूदी. पायनॅपल बनाना स्मूदी. बर, लागणारं साहित्य अननस आहे आणि केळी आहे. तर हे दोनही असे छान पीसेस करून फ्रीज करून घेतले, अच्छा फ्रोज करून घेतले. एकदम थंडगार करायचं. इथे तुम्ही बघू अच्छा, शकता. म्हणजे चिलर मध्ये ठेवून. हो, हे त्याचा ऑलमोस्ट बर्फ झाला पाहिजे. अच्छा, साखर आहे आणि गार्निशसाठी थोडे गुलाब पाकळ्या आणि मिंट लीव्स. अरे म्हणजे साहित्यात मुळात फळं आणि साखर एवढंच आहे, हो की नाही. आणि सजवायला म्हणून पुदिन्याची पानं आणि गुलाब पाकळ्या आहेत. खूपच भारी. काय पण म्हणते, फ्रुट्स ना एकदम थंडी वाजत असेल ना, पण त्याच्यावर पांघरून टाकण्यापेक्षा तिचे पदार्थ करूया आपण, हो की नाही. काय करायचं पहिल्यांदा? काही नाही, हे लागेल मला मिक्सरचं भांडं. मिक्सरचं भांडं. यामध्ये आपण घालतो. तुला किती हवं? मला बरोबर. मला पायनॅपल खूप आवडतं. अगदी फ्रीजर म्हणजे चिलर मध्ये ठेवून ते कडक होतील इतपत ते पायनॅपल म्हणजे आपलं जे अननस आहे आणि केळी आहे ते आपण तुकडे त्याचे गार करून घेतलेत, हो ना. बरोबर. आणि चमचा. बरं, हे करता करता एक पुढचा प्रश्न आलेला आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही शंका विचारत असता मधुराजींना. डोंबिवलीच्या श्रावणीजी असं म्हणतात की फ्रीजमध्ये ठेवलेली कोथिंबीर कालांतराने काळी पडते, ती पडू नये म्हणून काय करावं? अरे कालांतर होईपर्यंत ठेवताच कशाला, वापरा चटाचटा. तरी सांगा काय करावं. बऱ्याचदा काय होतं, कोथिंबीर आपण बाजारातून आणली की त्यामध्ये पाणी खूप असतं आणि पाणी जास्त असलं आणि ते तसंच आपण फ्रीजमध्ये ठेवलं की त्याला पाणी सुटतं आणखी. आणि मग ती कोथिंबीरला त्याचे जे पानं आहेत त्याचा रंग बदलून ती काळी पडते. ते टाळण्यासाठी कोथिंबीर आणली बाजारातून की ती सुट्टी सुट्टी करायची, सुती कापडावर हवेशीर ठेवायची किंवा एका न्यूजपेपरवर ठेवू शकता. त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं, ती सुकली की निवडायची कोथिंबीर. एका डब्यामध्ये एक सुती कापड किंवा नॅपकिन ठेवायचा, टिश्यू पेपर, त्यावर ती निवडलेली कोथिंबीर ठेवायची, डब्याचं झाकण लावायचं आणि मग ती छान 2 ते 3 आठवडे टिकते. जवळजवळ कोथिंबीरीचं बाळणपणच करायचं. किती तिचे चोचले पुरवायचे, खाली कापड वर कापड, चिरून ठेवा, झाकून ठेवा, हो की नाही. मला असं वाटतं की हे आंब्याच्या पेटीमध्ये आपण आंबे कसे जपून ठेवतो बरोबर तशा पद्धतीचं आहे. खाली सुती कापड किंवा पेपर, हो ना, वरती झाकण. काळजी घ्यायची थोडी. तर मला असं वाटतं की गृहिणींचा तो एक खूप प्रयत्न असतो की कुठलीही गोष्ट वाया नाही गेली पाहिजे. त्यात कोथिंबीरीचं पानही नाही वाया गेलं पाहिजे. त्यामुळे बरोबर आहे, तेवढी काळजी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे, हो की नाही. साखर थोडी अजून लागेल हो स्मूदी मध्ये. पास होईल की नाही. हो का, मला थोडं गोड जास्त आवडतो. हो ठीक आहे, आता काय करायचं? आता हे फिरवायचं. हा एवढा चिलर मध्ये ठेवून कडक करण्याचं कारण काय? त्याला ना एकतर ते जे स्मूथ टेक्स्चर आपण म्हणतो, स्मूदी करतोय आपण, त्या स्मूदीला ते छान असं टेक्स्चर येण्यासाठी आपण फ्रोज करतो. अच्छा, वा,
बस परफेक्ट स्मूदी तयार झालेली आहे. खूप मेहनतीने तू मिक्सर मध्ये स्मूदी तयार केलीत का? कमी कष्ट लागतात का? हो की नाही? पायनॅपल बनाना स्मूदी बघा बरं किती कमीत कमी साहित्यात तुम्हाला चांगला पदार्थ मधुराजी सांगतायत, तो सुद्धा हेल्दी, मुलांच्या आवडीच्या फळांचा विचार करून. हो की नाही? त्याला आपण आता गुलाब पाकळी आणि पुदिन्याच्या पानांनी सजवूया. हे आम्ही करतो. तुम्ही लिहून घ्या स्मूदीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता पायनॅपल बनाना स्मूदी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम फ्रीझरमध्ये ठेवून गोठवलेले अननस आणि केळ्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्यावे. त्यामध्ये आवडीप्रमाणे आणि आपल्या चवीनुसार साखर घालावी आणि ब्लेंड करून घ्यावं. हेल्दी आणि टेस्टी पायनॅपल बनाना स्मूदी तयार आहे. किती छान छान पदार्थ मधुराजींनी केले. थँक्यू सो मच. आणि हे पदार्थ करता करता त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या टिप्स सुद्धा दिल्या. हो की नाही? जेणेकरून स्वयंपाक छान होईल. चला खाण्याकडे बोलूया. आधी काय खाणार तू स्वरा? घे हा घे चमचा. बालहट्ट पुरवणं हे माझं काम आहे, कारण चोचले जिभेचे लाड मुलांचे. मधुराजी तुम्हालाही चमचा घ्या. तुम्ही तशा लहानच आहात ना. खूप छान. एखादा चमचा मला ठेवा. बघू विचार कर. तुम्ही इडली खाऊन सुरुवात करा. वा तुम्ही खाताय इडली, तुम्ही खाताय पुलाव. माझं एवढंच काम आहे की तुम्हाला परत परत बोलाव. आजच्या भागापुरता निरोप घ्या. भेटा मला पुढच्या भागात. पात्रा झी मराठीवरती ताजा गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.